आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. मोहिनीताई, रोहिणीताई, शुभताई आणि दुर्गाताई ह्या पाचही भावंडांचं मातृछत्र महाराष्ट्रभर दादांनी आणि नंदार साहेबांनी उभा केलेला आपला सामाजिक आणि राजकीय परिवार आपल्या सर्वांच्याच आई, पण लौकिक अर्थानं सर्वच जण त्यांना आपण बाई म्हणतो. आदरणीय बाईंच्या कर्तृत्वाला, त्यांच्या मातृत्वाला, त्यांच्या वात्सल्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो. भारतीय संस्कृतीमध्ये शक्तीपीठ नावाची एक संकल्पना आहे. जिथं समृद्धी येते, जिथे प्रगती येते, तिथं लक्ष्मी मानली जाते. जिथं एक संघता, एक वाक्यता, एकजूट निर्माण होते, तिथे दुर्गा समजली जाते. आणि जिथे विद्वत्ता, पांडित्य आणि शहाणपण असतं तिथे शारदा मानली जाते. बाई ह्या शक्तीपीठाच्या भरभक्कम वास्तूचा एक चिरा होत्या. ह्या शक्तीपीठाच्या अनेक त्यांचं रूप घेऊन अनेक महिला जन्माला आल्या. जिजाऊ आले असतील, अहिल्या आली असतील, सावित्री आल्या असतील, तशाच बाई पण. थोडा प्रचंड व्यापक मोठा परिवार मातृत्वाच्या नात्याने त्यांनी सांभाळला. दादांना मी त्यांच्या परिवारातले सदस्य म्हणून सातत्यानं ओळखत होतो. आरपार दादा आम्ही पाहत होतो. दादांचं प्रचंड प्रेम बहिणीच्या वरती होतं. दादा स्वतःबद्दल जेव्हा लिहितात, स्वतःबद्दल जेव्हा बोलतात, तेव्हा दादा असं म्हणायचे, गावापासून सुरुवात केली आणि देशभर गेलो. मी योगदान केलं असेल, मी त्याग केला असेल, मी सामाजिक काम केलं असेल, राजकीय काम केलं असेल, पण त्याचं सर्व श्रेय माझ्या सहकार्यांना आहे. आणि त्या सहकार्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या ग्रहलक्ष्मींचा आहे. आणि त्याच ग्रहलक्ष्मींच्या यादीत मथुरा पण एक. हे फार नम्रपणानं दादा आपल्या जीवनाच्या बद्दल बोलत असताना बाईंच्या बद्दल बोलतात. दादांच्या आणि बाईंच्या जोडीच्या बद्दल काय बोलावं, कितीही बोलता येईल. कितीही देवदेवतांची उपमा त्यांना देता येईल. दादा आणि बाईचं नातं कृत्रिम कधीच नव्हतं, एक नैसर्गिक नातं होतं, सहजीवनाचे साथीदार म्हणून. तांत्रिक नातं जोडण्याची काही उदाहरणं आपल्याला दिली तर दादा आणि बाईच्या नात्यात किती जिव्हाळा, प्रेम आणि नैसर्गिकता होती आपल्या लक्षात येईल. जगातला जगविख्यात तत्ववेत्ता सॉक्रेटिस याच्या विद्वत्तेवर भाळून एक सुंदर महिला सॉक्रेटिसला भेटली आणि सॉक्रेटिसला म्हणाली, मी तुमच्या बरोबर लग्न करू इच्छिते. सॉक्रेटिसने विचारलं, माझ्या इतका कुरूप जगात दुसरा कोणताही नाही. तू तर सर्वात सुंदर आहे, तरीही माझ्या बरोबर लग्न करते, त्याचा उद्देश काय? तेव्हा ती युवती म्हटली की माझं सौंदर्य घेऊन आणि तुमची विद्वत्ता घेऊन माझ्या कुठे असं बाळ जन्माला येईल आणि ते बाळ सुंदर पण असेल आणि विद्वत्तापूर्ण आणि कर्तृत्ववान पण असेल. तेव्हा सॉक्रेटिस म्हटला, आणि याच्या उलट झालं तर माझं सौंदर्य आणि तुझेच गुण, माझी कुरूपता आणि तुझे गुण घेऊन ते जन्माला आलं तर. एवढ्यासाठी सांगायचं आहे की तांत्रिक नातं जोडून सहजीवन संपन्न होत नाही. सहजीवनाच्या अशा अपेक्षा पूर्ण होत नाही. त्याला निसर्गतः सहजीवनाला दाम्पत्याचं नातं जोडावं लागतं. बाईंनी आणि दादांनी ते नातं जोडलं. दादा 42च्या चळवळीच्या नंतर नाशिकच्या प्रिझन कॅम्प मध्ये जेलमध्ये गेले. 1944ला त्यांची सुटका झाली. जेलमध्ये अचानक निरोप आला आणि दादांना समजले की माझी सुटका झाली. सध्या अण्णासाहेब शिंदेची भेट घेतली. त्यांना सुटकेचा आदेश नव्हता, त्यांच्याशी भेटले आणि जेलच्या बाहेर पाऊल टाकलं. संगमनेरला आले, पेटीट हायस्कूलच्या काकतकर सरांना भेटले आणि त्यांना विनंती केली की माझे 2 वर्ष फुकट गेलेत. फुकट ह्या अर्थानं की शिक्षणाच्यासाठी, देशाच्यासाठी कारणी लागले, स्वातंत्र्याच्यासाठी कारणी लागलेत, पण शिक्षणाच्या दृष्टीने हे 2 वर्ष माझे वाया गेले. तरीही मला 5वीच्या परीक्षेला बसायचं आहे, मला अनुमती द्या.
काकतकर सरांनी अनुमती दिली, दादांनी संगमनेरला रूम घेतली, रूमवर राहू लागले, अभ्यास सुरू झाला, जिद्द प्रचंड होती. एक दिवस फोन आला की जोरव्याला येऊन जा. दादा जोरव्याला गेले. मातोश्रीने आदेश केला की तुझं लग्न जमलंय, कोढेवाडीची मामाची कन्या मथुरा हिच्याबरोबर तुझं लग्न जमलंय. दादा अण्णासाहेब शिंदेच्या बरोबर बोलले. त्यांचा आग्रह होता की थोडंसं थांबावं, पण दादांचे चुलते आणि आईचा आग्रह होता की नाही, लग्न करावंच लागेल, लग्न करायचं आहे. आणि दादांनी लग्नाला होकार दिला. मामाची कन्या होती. दादा जर कधी अभ्यासले तर बाईंच्या बद्दलच्या त्यांच्या भावना काय होत्या ह्या सहजपणानं खरंच एकदा आपण त्या पाहाव्यात, वाचाव्यात, ऐकाव्यात. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी माझी मैना म्हणून एक गीत लिहिलं. त्यात सुद्धा शाहीर अण्णाभाऊ साठेंना जसं वर्णन त्या मैनेचं करता आलं नाही, त्यापेक्षा अतिशय उत्तम वर्णन दादांनी आपल्या बाईंचं केलं. दादा म्हणतात की मी तिथेच लहानचा मोठा झालो, तिथं शिकलो, कोढेवाडीला मामाकडे शिकलो. मामाची सगळीच मुलं मुली आमच्यावर प्रेम करायची, पण सगळ्यात महत्वाचं मामाची मुलं आणि मुली फार सुंदर होत्या. त्यात सर्वात अधिक मथुरा सुंदर होती. बाईंचा तो गौर वर्ण, बाईंचा तो चेहरा, त्यांचं ते सरळ नाक, बाईंचं उंच कपाळ, हनवटीवर गोंधवलेलं ते गोंधन, आणि त्यामुळे ते अधिक खुलणार बाईंचं सौंदर्य, याचं सगळं वर्णन दादा साहित्यिकाला सुद्धा लाजवील इतक्या साहित्यिकी शब्दात करतात. आणि दादा म्हणतात की मला मथुरा आवडायची, परकर कोळक्याची मथुरा तर मला सगळ्यात जास्त आवडायची. आणि दादांनी सहजीवनाची साथीदार म्हणून बाईंची निवड स्वीकारली, आनंदानं, नैसर्गिक नात्यानं. आणि दादांचा विवाह झाला. खटारगाडीतनं हे नवरदेव इथून जोऱ्यावरनं गेले. दादा म्हणतात की मी जेव्हा लग्नाला उभा राहिलो, लांब विजार नेसणारा मी, पण त्या दिवशी मी धोतर नेसलो, पण ते धोतर सुद्धा आमच्याकडे काम करणाऱ्या पानसरे नावाच्या एका माणसाचं होतं. ते धोतर नेसलो आणि मी बाहुल्यावर चढलो. हिराकानं त्यांच्या लग्नाचं वर्णन फार छान केलंय. मी कुकुल जेकरनं इंदिरा गांधींचं वर्णन केलेलं आहे लग्नाचं, तसंच वर्णन त्यांनी केलंय. गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या बाई त्यांनी अतिशय चांगल्या रेखाटल्यात. आणि मग ते लग्न कसं पार पाडलं आणि त्याच्यानंतर वरात जोरव्याला कशी आली आणि रात्री 2 वाजेपर्यंत वरात कशी चालली, हे सगळं त्यांनी फार छानपणे रेखाटलेलं आहे. सहजीवनाचं हे नैसर्गिक नातं बाईंनी आणि दादांनी स्वीकारलं आणि सहजीवन सुरू झालं. दादांच्या चुलत्यांना, दामो पाटलांना आणि दादांच्या मातोश्रींना वाटत होतं की जरा आता आईला थोडस जरा उसंत मिळेल, मथुरा आली की जरा आपल्या कुटुंबाची जबाबदारी ती आपण काही स्वीकारतील असं वाटत होतं. पण थोडेसे दिवस गेले, काही महिने गेले. 1945 ला दादांचं मातृछत्र हरवलं. दादांच्या भावना त्यावेळेला इतक्या बोलक्या होत्या. पहाटेची ती वेळ होती. औषध घेऊन संगमेवर दादा आले होते. एक बूच औषध आईच्या तोंडात त्यांनी टाकलं, पण आईनं डोळे उघडले नाही. तिने डोळे मिटले ते कायमचे. पहाटेची ती वेळ होती. त्यानंतर सूर्योदय झाला होता. दादा म्हणतात की तो सूर्योदय झाला, सगळं जग सूर्योदयाच्या प्रकाशानं लख अशा प्रकारचं धावून निघालं. पण माझ्या डोळ्यापुढे मात्र प्रचंड अंधार होता. आम्ही सगळीच भावंड आता पोटके झालो होतो. आणि वस्तुस्थिती तीच होती. पंडित तात्या केवळ 4 वर्षाचे होते आणि सर्वात धाकटे मधुकर ते केवळ 9 महिन्यांचे होते. अशा स्थितीमध्ये मातोश्री सोडून गेल्या. संत सावलीतल्या या थोरात परिवाराचं मातृछत्र हरपलं. थोरात परिवाराला जीवनातील सर्वात मोठं संकट, आपण आता परके आहोत, आपल्या पाठीमागे कुणी नाही, अशा प्रकारची भावना निर्माण झाली. दादाचे वडील सुद्धा मनातून खचले, पण तसं दाखवलं नाही, कारण लहान लहान चिलीपिली होती, त्यांना तसं दाखवू दिलं नाही. पण बाईंनी हे सगळं स्वीकारलं. बाईंनी या कुटुंबाची सगळी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आपल्या पुराणातली फार चांगली संकल्पना आहे. मातृत्व एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. देवकीच्या पोटी कृष्ण जन्माला आला एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण श्रीकृष्णाची आई कोण विचारलं तर त्याचं उत्तर यशोदा येते, कारण यशोदा ही जाणीवपूर्वक यशोदेनं श्रीकृष्णाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली होती. तिचं मातृत्व, यशोदेनं मातृत्व स्वीकारलं होतं.
जबाबदारीनं स्वीकारलं होतं, नात्यानं स्वीकारलं होतं, अंतःकरणापासून लालन पालन करण्याची जोखीम स्वीकारून ते मातृत्व स्वीकारलं होतं. अगदी तद्वत थोरात परिवाराच्या ह्या सगळ्या चिऱ्हाटल्यांचं मातृत्व बाईंनी स्वीकारलं. 9 महिन्यांचा मधुकर असेल की 4 वर्षाचे पंडित तात्या असतील, त्यांच्या ननंदा असतील, सगळे दीड असतील, या सगळ्यांचं मातृत्व स्वीकारलं आणि हा सगळा परिवार परत एकदा जोरव्यामध्ये नांदायला लागला. दादा आपलं राजकीय काम करतच होते, ते सोडलं नव्हतं. कम्युनिस्ट पार्टीच्या डाव्या विचारांच्या मध्ये ते काम करत होते, सतत पळत होते, धावत होते. थोरात परिवारावरचा संकटाचा अंधार काही बाजूला सरकत नव्हता. थोडेसे दिवस गेले, जरा बरं झाले असं वाटायला लागलं आणि परत एक दिवस नोव्हेंबरला 1945 मध्ये रब्बीच्या हंगामामध्ये ह्या प्रवरीला पूर आला. रात्रीची ती वेळ, सगळं कुटुंब झोपलेलं, जोरवी गाव झोपलेलं आणि नदीच्या पाण्यानं विळखा घातला. थोरात परिवार झोपलेला, आवाज येऊ लागला पाण्याचा. सगळा परिवार बाहेर पळाला. शेजारी जाऊन थोडासा निवाऱ्याला म्हणून तिथे पोहोचला. दरम्यान थोरात परिवाराची ती वास्तू कोसळली. नदीच्या पाण्याबरोबर वास्तू वाहून गेली, जमीन पण वाहिली. सुड्या होत्या खळ्यावरच्या, त्या वाहून गेल्या. दुसऱ्या आपत्तीला हा परिवार सामोरा गेला. हे सगळं भयानक, एक भीषण अशा प्रकारचं सगळं संकट या कुटुंबावर आलं. मला बाईंचं कर्तृत्व सिद्ध करायचंय म्हणून थोडस मी हे सगळी उदाहरणं आपल्याला देतोय. बाईंनी परत एकदा कंबर कसली. दादांनी पण थोड्या वेळासाठी सामाजिक राजकीय कामाला बाजूला केलं, परत प्रपंचात आले. कंबर कसून ह्या दाम्पत्यानं, या जोडप्यानं थोरात परिवार परत एकदा उभा केला. आपली जमीन बांधबंदिस्तीचं काम असेल, जी कामं शेतीची असतील, जी कामं आपली असतील, ती सगळी कामं त्यांनी पार पाडली आणि थोरात परिवार संकटातनं परत तो बाहेर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. थोड्याच दिवसामध्ये परत एकदा राजकीय कामाला त्यांनी सुरुवात केली. दादांच्या कर्तृत्वाचा हा सगळा राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा वारू दिग्विजयाच्या साठी जोरव्यातनं निघाला आणि देशभर दौडला. कुठेही पराभव स्वीकारला नाही. ह्या कर्तृत्वाचा वारू दौडत राहिला. पण घरी आपल्या कुटुंबाची सगळी जबाबदारी बाईंनी स्वीकारली. दादा म्हणतात की मी बाहेर होतो, मी पळत होतो, धावत होतो, पण सगळी घरची जबाबदारी मथुरा सांभाळत होती. लहान माझे भाऊ होते, माझ्या बहिणी होत्या, कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर होती. खंडीभर म्हशी होत्या, खंडीभर गायी होत्या, जमीन जुमला मोठा होता. हा सगळा बारदाना बाईंनी आपल्या कर्तृत्वानं सांभाळला. प्रचंड कष्ट केले. येणारे जाणारे पाहुणे असतील, घरचे आपले घरकाम करणारे, शेतीकाम करणारे मजूर असतील, त्यावेळेला पद्धत होती की ते मजूर पण आपल्याच घरी जेवण करायचे. या सगळ्यांचं जेवण खावण, या सगळ्या कुटुंबाचा भार बाईंनी भरभक्कमपणानं सांभाळला आणि थोरात परिवाराला आधार दिला. दादा राजकीय आणि सामाजिक जीवनात यशस्वी झाले, त्यांचे अनेक सन्मान झाले. दादा अतिशय भावनेनं म्हणतात की होय, मला मान सन्मान मिळाले, मला हारतुरे मिळाले, सर्वत्र माझी कीर्ती लौकिक झाला. पण मी सातत्याने विचार करायचो की हारतुरे मला मिळत आहेत, सन्मान माझा होतोय, पण मथुराचं काय? मला तर तिनेच उसंत दिली, तिने मला प्रेरणा दिली. ती तर माझं आत्मबळ होती. तिच्यामुळे मी त्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत होतो. ती नसती तर सार्वजनिक जीवन मी पाहिलं नसतं. मथुराच्या मुळे तर मी सार्वजनिक जीवनात आलो. आत्मबळ तिने दिले, प्रेरणा तिने दिली, मी कामं केली, मान सन्मान माझा होतोय, हारतुरे मला मिळत आहेत. पण मथुराचं काय? तिचं कोण कौतुक करील? तिला कोण सन्मान देईल? पण दादाच पुढे असं म्हणतात की माझ्या सन्मानात ती स्वतःचा सन्मान समजत होती. मला हारतुरे मिळत असताना ती आनंदानं मनातल्या मनात हरकून जात होती. माझं कर्तृत्व आणि माझा लौकिक पाहून ती समाधानाचा निश्वास टाकीत होती. दादा जे करत होते ते सारं करत असताना सगळं योगदान, सगळा त्याग, दादांच्या पाठीमागची खरी शक्ती बाई होती. म्हणून मी म्हटलं की ती खरी शक्ती. जिजाऊंनी शिवबा उभा केला, तद्वत बाईंनी दादांना उभं केलं. केवळ एवढंच नाही तर 4 बहिणी, 2 दीर, बाकीच्या ननंदा आणि आदरणीय नामदार साहेब, या सगळ्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी सुद्धा बाईची होती. आज नामदार साहेबांच्या त्या मातोश्री आहेत किंवा आमच्या सगळ्या भगिनी आहेत, त्यांच्या त्या मातोश्री आहेत. आजची गोष्ट वेगळी आहे, पण त्यावेळेला
ती जी पारंपरिक आपलं ग्रामीण भागातलं एक जे दारिद्र्य होतं, ग्रामीण भागातली जी काही रीत होती, ग्रामीण भागातली संस्कृती होती, तिच्यामध्ये राहून बाईंना हे सगळं करायचं होतं. हे सगळं सांभाळून आपल्या मुलांच्या वर संस्कार करायचे होते, हे आपण मानलं पाहिजे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. ती परिस्थिती लक्षात घ्या, तेव्हा बाई आपल्याला कळेल. जागतिक पातळीवरचे शेतकरी नेते माओसे तुंग आहेत. त्यांचं फार छोटस उदाहरण मी आपल्याला देतो. माओसे तुंगच्या आई एक दिवस माओसेला म्हटलं, माओसे मी जरा 1 महिन्याच्यासाठी बाहेर जाते, आपल्या घरापुढचं शेत, आपली बाग तू सांभाळ. माओसेनं जबाबदारी स्वीकारली. 1 महिन्यानं आई आली आणि आई पाहते तर बाग सगळी सुकून गेलेली, वळून गेलेली, तिला फुलं नाही, तिला फळं नाही, सगळी बाग बहरण्याच्या ऐवजी सुकून गेलेली होती. आई म्हटली, माओसे तू लक्ष नाही दिलं, तू बागेकडे पाहिलं नाहीस, तू जबाबदारी पार पाडली नाही. माऊस म्हटला, आई मी बागेतल्या प्रत्येक वेलीच्या पानापानाचा मुका घेतला आहे, मी त्याच्यावर प्रेम केलंय, पानापानावर प्रेम केलंय, मी ह्या प्रत्येक वेलीवर प्रेम केलंय, मी ह्या झाडावर प्रेम केलंय, आणि तू म्हणते तू लक्ष दिलं नाहीस. तेव्हा मावशीची आई म्हटली की बाळ, पानांचा मुका ठेवून बाग बहरत नाही, फुलावर बागेवर प्रेम करून बाग बहरत नाही. बागेच्या प्रत्येक झाडाला, प्रत्येक वेलीच्या मुळाला पाणी द्यावं लागतं, तेव्हा ती बहरते. थोरात परिवाराच्या कर्तृत्वाची बाग बहरली. ते बाईंनी संस्काराचं पाणी या सगळ्या झाडावेलींच्या मुळांना घातलं म्हणून बहरली. बाईंच्या कर्तृत्वाचा आपण सर्वांनी हा अभिमान निश्चितपणे बाळगला पाहिजे. म्हणून आज हे सगळं दिसतंय, हे अमान्य करता येत नाही. दादा अमान्य करत नाही, साहेब अमान्य करणार नाहीत, आमच्या भगिनी कुणीही अमान्य करणार नाही, थोरात परिवार अमान्य करणार नाही. हे सगळं उभं राहिलं ते बाईंच्या कर्तृत्वातून, त्यांच्या संस्कारातून. हे सारं घडवण्याच्या पाठीमागचं सगळं श्रेय त्यांचं. राजकीय सगळे लोक यायचे, राजकीय लोकांचं जेवण खावण करण्यापासून तर सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या शिरावर घेतली, आणि हा सगळा थोरात परिवार आज कीर्तीपर्यंत, नावालौकिकाच्या पर्यंत येऊन पोहोचला. आईचं हे कर्तृत्व, बाईंचं हे कर्तृत्व, त्यांची ही शक्ती, त्यांच्याकडे असलेलं शहाणपण, त्या शहाणपणातून उभा राहिलेला थोरात परिवार, त्यांच्याकडे असलेली संघटनेची जी बुद्धी, त्यातून उभा राहिलेला महाराष्ट्रभरात थोरातांचा स्वतःचा एक परिवार. या परिवाराच्या मातोश्री श्रद्धेय स्वर्गीय बाई होत्या. एवढंच फक्त मला प्रस्तावनेमध्ये आपल्या सर्वांच्या समोर नम्रपणानं सांगायचं.